हॅलो गाइज, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आजचं काम असं आहे की आज आपल्याला गार्डन सगळं काही व्यवस्थित करायचं आहे। तिथं काही अनवॉन्टेड रोपं आलेली आहेत, ती सगळी काही काढायची आहेत। टोमॅटोज, पुन्हा टहाळ आपल्याला ते पण काढून घ्यायचं आहे। तर आज गार्डन व्यवस्थित करण्याचं काम आहे आज। पण त्याआधी खाण्याची सोय करणं आवश्यक आहे। तर काल मी चिकन आणलेलं आहे। ते चिकन आज काही बनवूया आपण। श्रुती तर नाही आहे, त्यामुळे सगळी कामं मला स्वतःच करावं लागतील। तर पहिलं पेटपूजा आणि मग नंतर काम करूया। तर आता आपण आलो गार्डनमध्ये आणि काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला गार्डन सगळं काही व्यवस्थित करायचं आहे। तर त्यासाठी मी हे हँड ग्लोव्ज आणलेले आहेत आणि एक बाउल आहे। हे बाउल याच्यासाठी आहे की आपल्याला जे पिकलेले टमाटे आहेत ते टमाटे आपल्याला काढायचे आहेत। पुन्हा टहाळ पण काढायचा आहे आणि रेड रॅडिश म्हणजे मुळासुद्धा काढायचे आहेत। दुसरी गोष्ट आहे की हा वायर आणलेला आहे। हा वायर याच्यासाठी आहे की आपल्याला कद्दूच्या रोपाची जी वेल आहे, कद्दूची जी वेल आहे ती वेल एकदम व्यवस्थित लावायची आहे, कारण ती खाली पडलेली आहे आणि थोडंसं पसरलेली आहे। तर आपल्याला ते आपण ऑलरेडी ते मंडप टाईप जे केलेलं आहे ते त्याच्यावरती वेल टाकायची आहे। तर चला कामाला सुरुवात करूया आपण। तर ही जी वेल आहे कद्दूची, याला आपण इकडे झाली, हे इकडे गेली, इथे याची काढून आपल्याला ही आता इथं हे लावायचं आहे आपलं वायर, आणि हे केलेलं आहे याच्यावर टाकायची आहे ही वेल। पुन्हा ह्या सगळी जी वेल आहे हे 1 2 3 4 ही चारी पण वेली आपल्याला मंडपावर टाकायची आहे। वायरचा गुंता झालेला आहे, हा गुंता काढावा लागेल। त्याच्यानंतर वायरचा हा गुंता काढण्यासाठी मला बराच वेळ लागला, पण चला लवकर सुरू करूया आपण। तर चारही वेली आपण लावल्या आहेत, वर चढवल्या आहेत।
अशा प्रकारे वर चढवले आहेत. ही अशी इथून हे असं वर चढवलंय त्याला, हिला पण आणि ह्या पण. तर आता ह्या वेली याच्यावर पसरतील तर म्हणजे व्यवस्थित. आणि ही जी अनवॉन्टेड जी रोपं आहेत ती आपल्याला काढावी लागतील. ती आता लगेचच काढून टाकेल मी. थोडंफार तर साफ झालं इथे. तर आता करूया आपण टोमॅटोज आपण जी पिकलेली आहेत ती टोमॅटोज आपण काढूया. वा, काय मस्त आले ना टोमॅटोज. एक पिकला, एकच काढूया इथून एक. वा, दुसरा एक. दोन. याला थोडीशी एक 5-6 दिवस वाट पाहावं लागेल याला. आणि मी एक पाहिला होता तिकडे आहे इथे. दोन. आणि याला पण थोडीशी वाट पाहावं लागेल. पण आत्ता सध्याला जे पिकलेले आहेत तेच 4 पिकले होते, 4 काढले. ही झाडे थोडीशी व्यवस्थित करावं लागतील आता, कारण हे सगळी खाली पडलीत. पण याच्यासाठी एक मोठं हे करावं लागेल, एक लाकूड असं काहीतरी पाहिजे होतं. कसं करायचं पाहूया. हे जसं कद्दूच्या वेलीला जसं केलेलं आहे तसंच या टमाटरच्या झाडांना पण तसंच करावं लागेल बहुतेक. खूप टमाटर आलेली आहेत आणि हे झाड पण खाली पडलेलं आहे. हे खालीच असं वाढत आहे. वर जर केलं तर ते व्यवस्थित येईल. कसं करायचं. ही रॅडिशची झाडे सुद्धा, रोपं सुद्धा मोठी झालेली आहेत आणि याला काढावं लागतील. तर आपण याला फटाफट चला काढूया. याचे रॅडिश किती छोटे छोटे आहेत, पण हे रोप किती मोठं आलेलं आहे. हे तर एकदम छोटेसेच आहेत. तर एवढे रॅडिश आणि त्याचे रोप किती मोठे झाले. आणि खाली रॅडिश तर फक्त बस एवढंच आहे. पण रोप सर्वात आधी हे बिनकामी आलेली जी रोपं आहेत ती आधी काढावं लागेल. तर ते आधी काढेल मी आणि त्याच्यानंतर मग बाकीचे नंतर काय राहिलं. फक्त हे टमाट्याच्या झाडांना व्यवस्थित करायचं आहे आणि हे जे टहाळ आहे हे टहाळसुद्धा काढून घ्यायचं आहे.
इथून आपण टहाळ काढून घेऊया. ही सगळी अनवॉन्टेड जी रोपं होती ती तर मी काढलेली आहे. इथून दिसत आहे आता थोडंसं व्यवस्थित. ही पालक पण जी वाळलेली आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला. छान चांगलं दिसत आहे. फक्त आता हे टमाट्याचं बघूया. आता तर नको, पण बहुतेक पुढच्या काही दिवसामध्ये त्याचं करून टाकूया. एवढा तर टहाळ झालेला आहे, एवढा टहाळ झालेला आहे. आणखी भरपूर टहाळ आहे. तर मित्रांनो, तर 4 टमाटे जे की पिकलेले आहेत आणि थोडीशी टहाळ आणि हे पहा इकडं रॅडिश, हे सगळं काही मी तोडलेलं आहे. ऊन फार आहे त्यामुळे माझा मोबाईल फार गरम झाल्यामुळे आपोआप बंद पडला होता. त्यामुळे मी जास्त काही शूट करू शकलो नाही. पण आता मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर मी हा व्हिडिओ काढत आहे. हे आहेत गार्डन. आता थोडंसं सुटसुटीत दिसत आहे कारण मी जी अनवॉन्टेड रोपं होती ती सगळी काही काढली आणि या डस्टबिनमध्ये टाकून दिलीत. हे पहा, आता गार्डन थोडंसं चांगलं दिसतं सुटसुटीत. ओके, माझा हे वायर तर इथंच राहिला आहे. हा वायर कुठं आहे? हा नंतर घेऊन येईल. फक्त आता एवढंच करायचं आहे की हे टमाट्याच्या झाडांना कसं मी उभं करू, कारण ती सगळी खाली पडलेत. मला या कद्दूच्या वेलींना जसं सपोर्ट दिलेला आहे तसंच टमाट्याच्या झाडांना पण सपोर्ट द्यावा लागेल. पण या पुढच्या वीकमध्ये करेल मी. आज फार होऊन जाईल काम, कारण उद्याला ऑफिसमध्ये पण जायचं आहे. त्यामुळं आज जास्त काम नको, नाही तर आपलं अंग दुखायचं. आज एवढंच काम, बाकीचं काम करूया पुढच्या आठवड्यात. तर मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.